हाय हॅलो, कसे आहात सगळे बरंच असेल। मी पण बरी। माझं नाव आहे सोनी आणि माझे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज परत किचनमध्ये आली। काल मी घरी नव्हती, काल थोडा बाहेर गेली होती कामासाठी। अभी काहीतरी होता त्याच्यासाठी गेली होती, तर मी रात्री लय उशिरा आली त्याच्यामुळे, आणि काल व्हिडिओ आला नाही तुम्हाला, त्याच्यामुळे माफी मागते। जे पण माझा व्हिडिओ बघतात त्यांच्याशी लय मनपूर्वक माफी मागते। आणि जे पण बघतात आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। आणि धन्यवाद तुम्हाला माझा व्हिडिओ बघायला। आणि इथे मी दूध ठेवले आणि रात्री लय उशिरा आली होती मी, म्हणजे उशीर म्हणजे 9:30 वाजता आली होती। तर मला ना जेवण पोरांना खाऊ घालायचं होतं, सगळं करायचं होतं, आंघोळ करायचं होतं। आंघोळ सुद्धा आमची सकाळी झाली नव्हती, म्हणून रात्री येऊन पाणी गरम करून हीटरमध्ये लावतात, कोणता गिझर नाही आहे। तर पाणी गरम होऊस तर भात वगैरे सगळं ठेवली, सगळं केली। त्याच्यामुळे बोलली की नाही आता नाही होणार माझ्याशी, लय थकली होती। त्याच्यामुळे तुम्हाला दिसतच असेल तोंड सुजलं। आणि इथे रात्रीचे भांडी पडले घासायचे, आणि इथे दूध ठेवले पोरांसाठी। भूक लागली त्यांना। आता वाजले 8:30 वाजले। आम्ही उशिराच उठलो आज, का म्हणजे पोरं पण झोपले होते, लय थकले होते ते पण। आंघोळ केले ना तर फ्रेश झाले होते, तर लगेच जेवण, लगेच 5 मिनिटात झोपले ते, 5 मिनिटात। मी पण तसंच झालं माझा पण। थकलेला माणूस कसंही थकतो झोपूनच जातो। आणि ते बघा टीव्ही बघते ती। आणि एक गेलाय वरती चॉकलेटसाठी। त्याला जे जीत पकडतो ना ते जीत पाहिजे त्याला। तर तो अंकलला सतवायला गेलाय वरती। तर तोपर्यंत बोलले दूध गरम होते आणि ती ना कढी बनवायला चालली। हे मी आणले का म्हणजे घडी मला जायला नको बाहेर, आणि हे राहिलं ना तर काय पण बनवू शकतात आणि खाऊ शकतात, असं पण लस्सी वगैरे बनवून त्याच्यासाठी आणले। आणि पोरांना, माझे पोरं ना दही खातात त्याच्यामुळे म्हणजे मोठं आणले। मी गेली होती 10 रुपयाचं पॅकेट आणायला, पण मला वाटलं नाही, घडी दुकानात करण्यापेक्षा हे बरं आहे। आपलं फ्रीज पण आहे तर ठेवू शकतात, त्याच्यामुळे मी हे आणले। आणि आता चालले थोडीशी कढी बनवते। भजी वगैरे काय नाही बनवणार आहे, भात झालाय माझा, भातासाठी कढी बनवते, म्हणजे खायला होईल आता। आणि संध्याकाळी पण तीच कढी होईल। एक टाइम बनवले तर 2 टाइम होते आता जेवण, तर त्याच्यामध्ये पण उरते, दुसऱ्या दिवशी पण होते, असं झालंय माझा। आणि काल पण माझा परवा दिवशी जे डाळ बनवली होती मी दुपारी, तर काल संध्याकाळी संपलं माझा विचार करा। तर त्याच्यामुळे बोलले थोडीशी कढी बनव आपण, आणि ते 2 टाइम होईल या 3 टाइम होईल, चालतंय मला। तर पोरं पण खातात, मी पण खाईल। आणि चपाती वगैरे, भाकरी बघते, संध्याकाळी भाकरी बनवते। भाकरी झाली ना तर चुरून खायला मला आणि गोलूला होऊन जाईल। दीदी तर भात खाते, तर त्याला भात होऊन जाईल आताचा। भात जास्त चढवले मी, तर गॅस कशाला वेस्ट करायचा, आता आहे तर त्याला मॅनेज करून चालायचं। तर पीठ पण आहे ज्वारीचा, एवढं आहे दळायला ना। मी ठेवले तिथे, डब्बा ठेवले, मी तुम्हाला दाखवते दळण आणणार तेव्हा। तर ते मी नीट करून ठेवले त्याच्यात, तर त्याला दळून आणते। आणि थोडासा आता आहे तर ते भाकरी टाकते, आज उद्यामध्ये होऊन जाईल ते भाकरी। आणि चपातीचं पीठ पण आहे, सगळं आहे खाली एक आहे की बनवून खायचंय। तर एकटीला ना खायला हाय, पोरगा खाणं साथ मध्ये, पण ते काय बोललं ना, थोडा तरी कस तरी हे होते, होईल, सवय होऊन जाईल ते मला माहिती आहे। तर आता कढी बनवते आणि तुम्हालाही दाखवते, बनवून दाखवते। आणि मी कसं बनवते तुम्ही बघा। मी ना एवढा घेतले, हे बघा, मिरची आणि लसूण अद्रकचा पेस्ट आहे याच्यामध्ये। मला आवडतं लसूण अद्रक, आणि कढीमध्ये घातलेलं लय भारी वाटतं। ते वाटून घेते। आणि ह्याच्यातच मी दही आणि बेसन घालणार आहे, तुम्हाला दाखवते। बेसन आहे,
थोडीशीच दही घेतली आणि बेसन टाकते. थोडासा बेसन आणि थोडी ह्याच्यात ना थोडा पाणी घालते, म्हणजे पाणीने मस्त होऊन जाईल. तुम्ही पण एकदा असं बनवून बघा, म्हणजे बेसन, दही, मिरची सगळं एक याचा ठसका आला, एक मध्ये घालून असं वाटून घेतले ना, न तुमची गाठी होणार कढीमध्ये ना काय होणार. लय भारी होते कढी. तुम्हाला बनवून पण दाखवते मी आता. ह्याच्यामध्ये संपलाय हे बघा. आणि मी ते भांडा बोलली होती ना गेल्याच्या व्हिडिओ मध्ये मला आणायचे, तर मी आणून राहणार. ते भांडा मला लय काम देईल आता. आता हे डब्बे घे घे ठेव आता होणार नाही असं, म्हणजे एका डब्यामध्ये सगळं होऊन जाईल. तर घ्यायचे. आता हळद काढून घेते. पाहिला आलाय अजूनही आहे, ते दुसरा डब्बा भरलेला आहे हळदचा. तर हे बघा, त्याची पोरगीचं लग्न होता ना, त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर सारा मिरची पावडर वगैरे सगळं बनवून घेतली होती. मी फक्त हळद आणली त्याच्याकडून, माझ्याकडे सगळं होता. आणि मी बोलली मला ती देत होती, तर मी अजूनही आणली त्याच्याकडून. मग बोलली हळद मला गरज आहे, तर मला हळदच दे. हळद आणले, थोडासा काढते. एवढा आहे, अजूनही आहे डब्बामध्ये, कधीतरी दाखवते तुम्हाला. तर तुम्हाला जर बरं वाटलं असेल माझा व्हिडिओ बघून, तर नक्की सबस्क्राईब करा. हात जोडून भीक मागते तुमच्याशी, नक्की सबस्क्राईब करा. जे पण बघतात माझा व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब करा आणि साथ देत राहा आणि बघत राहा माझा व्हिडिओ. आणि काही नाही, एवढंच बोलू शकते मी तुम्हाला. आणि तुम्हाला काय कन्फ्यूज असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला, तर मी त्याचा पण जबाब देणार आहे. आणि मी काहीतरी सुरुवात करते, माझा नवीन सुरुवात करणारे मी, आणि नवीन सुरुवात करणारे मी, आणि काय करणार हे तुम्हाला लवकरच सांगेल आणि लवकरच दाखवेल मी तुम्हाला. आणि फक्त देवाशी माझ्यासाठी फक्त एवढा प्रयत्न करा की माझा ते बिझनेस पुढे जावा आणि सगळं हे व्हावं. का म्हणजे मी बाहेर काम करायला जाऊ शकत नाही, मला माहिती पडलं आहे. मग बाहेर गेली तर माझ्या पोरांचा तारंबळ होईल त्याच्यामुळे. तर ते पोरांचं असं होणं मला करायचं नाही आहे. पोरं पण चांगलं व्हायला पाहिजे, चांगलं राहायला पाहिजे घरातच. आणि माझं पण घरातूनच स्टार्ट करणार आहे मी. आणि तुम्हाला काय स्टार्ट करणार आहे आणि केव्हा स्टार्ट करणार आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि त्याच्यासाठी साथ बघणाऱ्याला लय धन्यवाद बोलणारे, आणि सबस्क्राईब जे पण केले ना त्यांचं लय धन्यवाद आहे. आणि असंच बघत राहा, पूर्ण व्हिडिओ बघत राहा माझा. हा, मी मान्य करते की मी दाखवायचं कम आणि बोलायचं जास्त करते, पण दाखवायचं पण जास्तच करणार आहे तुम्हाला आता मी. तर सगळं दाखवणार आहे, पण मी घरातूनच सगळं दाखवणार आहे तुम्हाला. माझा बाहेर जायचं काय शक्य नाही आहे. तुमचे पण पोरं असेल, तुम्ही पण समजू शकतात की कसं असतो पोरांचा. लहान लहान पोरं आहे माझी पण. तर मी रडणं धडणं आता करणार नाही करणार आहे. मी ठरवले
जर मी एक गोष्टी करायला ठरवले तर करायचंच बस। पुढे खाली आपण जर इमानदारीने राहिले ना आपला देव पण साथ देतो। तर त्याच्यावर देवावर लय विश्वास आहे आणि त्याच्यावर सगळं सोडून दिले मी। पुढे करणारा पण तोच आहे आणि काय करायचं आपल्या किस्मतमध्ये काय लिहिलेलं आहे तोच घडलेला आहे। आपल्याला नाही माहिती पुढे काय आहे काय नाही। पण आणि हे जे यूट्यूबचं आहे हे सगळं तुमच्या हातात आहे। फक्त एक सबस्क्राइब करायचा असतो आणि पूर्ण व्हिडिओ बघा माझा। प्लीज रिक्वेस्ट करते सबस्क्राइब करा बस एवढंच, बाकी काय नाही। तुमच्याशी एवढीच हेल्प मागते मी, हात जोडून मागते। बाकी तुमची मर्जी। आणि जे काय स्टार्ट करणार आहे मी तुम्हाला उद्या नाही तर परवामध्ये तुम्हाला लवकरच दाखवेल, लवकरच स्टार्ट करणार आहे। तर बघत राहा आणि साथ देत राहा असंच। आणि परत बोलते सबस्क्राइब करा बस एवढंच बोलणार आहे। आणि ह्या प्रवासामध्ये तुम्ही मला साथ द्या बस एवढंच। माझा जे बोलतात ना एक दिवस सगळ्यांचे आयुष्यात येतंय तर माझ्या आयुष्यात आला आहे शायद। आता पहिल्यापासूनच येत होता पण तो काय नॉर्मल आता देव दाखवतो ना ते बोलतं एकदमच मोठी परीक्षा। आपण कसं 10वीची एकदम मोठी परीक्षा देतात पास व्हायसाठी पर्सेंटेज यायला पाहिजे, तसंच माझं काय असेल देवाकडे। आता ह्याच्यामध्ये मला करायचंय, मला पण करायचंय आणि मला पण पुढे व्हायचंय। तर फक्त एवढे साथ मागते अजून काही नाही। चला मग मी विचार करते मी काय बोलू काय नाही। पण आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि बॅक साऊंड येणार तुम्हाला। आता समोर एवढं काही लोक आहे। मी पण जेव्हा व्हिडिओ बघायची ना टीव्ही पर असं दुसऱ्यांचा ब्लॉग बघायचे ना तर माझा जो हस्बंड आहे ना तो पण बोलायचा काय किरकिर बघते। तर तुमचा पण हस्बंड असंच एखादीचं तर करतच असेल। जर माझा व्हिडिओ बघत असेल तुम्ही तर ते भावाला मी बोलणार आहे की असं किरकिर कोण करत नाही का, म्हणजे गरज आहे सगळ्यांची। आणि यूट्यूबवर येणं माझा लई गरज आहे का, म्हणजे माझी परिस्थिती लई खराब आहे। हे किरकिर नाही, हे एक मनातून बोललेला शब्द असतो, कोणाचा पण असो, माझा असो या दुसरे ब्लॉगरचा असो या काय असो, ते नवीन सुरुवात करण्यासाठी बोलतात। असं नाही की हां चला लोक टाइमपाससाठी हे नाही, आमचा टाइमपास नाही, आमचं करायचं काम आहे। आणि मी अफोर्ड करण्यासाठी माझा काहीतरी मी कमवू काहीतरी करण्यासाठी मी या यूट्यूबवर आली आहे। मी हे नाही की माझा पोरं बघेल आठवण राहील पोरांना माझा सगळं यूट्यूब व्हिडिओ। फक्त माझा पॅशन हे नव्हता आणि हाय पण नाही, पण मला गरज आहे म्हणून मी सगळं करते। तुम्ही किरकिर आणि हे बोलू नका का, म्हणजे मी पण मनातून विचार करते एकदा जसं माझा हस्बंड बोलायचं तसं शायद कोणाला तर बोलतच असेल, कोण बाई बघत असेल तर। आणि त्याच्यासाठी मी हे बोलले। तुम्ही वाईट नको माना माझ्या शब्दाला, मजबुरी आहे म्हणून यूट्यूबवर आली आहे काहीतरी कमवायला आणि काहीतरी घ्यायला आणि काहीतरी आयुष्यात पोरांना चांगला करायसाठी आली आहे मी ह्या यूट्यूबवर। तुम्हाला चांगला वाटत असेल तर नक्की सबस्क्राइब करा, चिडचिड करू नका आणि हसी खुशीने बघा। आणि तुम्ही पण हसी खुशीने तुमचे जे सांगते आहे वाईफ आहे काय आहे ते चांगलं राहावा, त्यांची सांगते बस एवढंच प्रयत्न आहे। सगळे चांगलं राहावा आणि साथ देत राहावा आणि सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब बोलते तर हां गरज आहे म्हणून हात जोडून सबस्क्राइब मागते आणि बाकी काही नाही। जे आहे इमानदारीने आहे आणि इमानदारीनेच राहणार असं बस। धन्यवाद आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद करणारे। चला पुढे आता उद्या येईल तुम्हाला व्हिडिओ, म्हणजे आजच येईल हे व्हिडिओ आजचाच आहे तर आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला येणार आहे आणि उद्याचा उद्या दाखवते आणि काय करणार आहे ते पण दाखवते। चला बाय।